हे अण्णा या बस. आणि काय म्हटल्यास बायकोचा बैल? अगा अण्णा परवा दिवशी तिथे लोकातनं माझ्या बायकोच काय पाहिजे ते बोलल्या त्यांनी ते सगळं ऐकून घेऊन मी गप्पच कानात बोट घालून बसो. तूच तर कसं वाटतं सांग अण्णा त्याच. अगा अण्णा सांगतो ऐक जरा त्या हीच दवाखान्यात कर आणला मी 15 दिवस दवाखान्यात होती. एका गोष्टी कोणतं विचारत होतं तुझी बायकोच कमी आहे का रे काय झाला काय विचारत होतं कायच नाही का. आणि दुसऱ्याच नाही का तर होऊन आमच्या घरातल्याच ना ही माझी बायको बुलेट ट्रेन सगळी पळाते बशी त्यांची सेवा करूस माझा राग येणार का सांग बघा त्या. अण्णा अनेक सांगतो हे सांगू नये वगैरे तू सांगतो वेळ येऊन सांगू लावा अण्णा. काय आता परवा दिवशी बहिणीच्या लग्नाची भांडी कडूच गेले ह्याने सगळ्याच बोलले नाही कारण माझ्या बायकोच एक गोष्टी बोलूच ना त्यांनी. सांग आता ही काय घरची नव्हे का बाहेरची का सांगी माझ ह्या गोष्टी तू काय वाटतं एवढंच सांगा ना. अगं अण्णा सांगतो ऐक जरा त्या. आता परवा दिवशी आई आजारी होती त्या आईच कोंब बिऊन बघी नाही म्हण मी विचार केलो आज सुट्टी करू कामाचं आणि आईच घेऊन जावं म्हटलो. ते बोललंय ना बायको सपाकोलीत ना ऐकल्याबरोबर बायको माडी येली आणि म्हटली आणि तुम्ही जावा कामात सुट्टी करून कशी आणि आईच दवाखान्यात मी घेऊन जातो म्हटली. आता एवढं सगळं केली तरी माझी बायको वाईट तुझी पटता का सांगा ना त्या. अण्णा तू सांगतो बघ मी काय तुमच्या घरात बी असं होता का सांग त्याच किंवा विचार कर. आता बायका म्हणजे टीव्ही बघणारच टीव्ही का सांडली आहे टीव्ही बघूस बरोबर. आता बायको ही दिवसभर काम करते आणि दुपारचे 1 तास टीव्ही बघते असाल का तर त्या टीव्हीवर मी राजकारण का काय करतात सांग बुवा. आता बायकोचा टाइम माहित आहेस ना टीव्ही बघू शकते 1 वाजता म्हणून येते म्हटल्यावर त्या टीव्हीचा रिमोट लिखून ठेवतलं हे असं करतात का सांगते आज. अगा ना तुझं तर सांगितलं ना मी काय सांगलो म्हणशील ते आता परवा दिवशी घरात फंक्शन होतं का आणि फंक्शनात हिनं स्वयंपाक करायली मग काय झालं कोल्हापूरचा पाहुणा बिरला त्या पाहुण्यान जेवण कोण केला विचारल्यान मी म्हटलं माझ्या बायकोन केली नाही म्हटलं जेवण 1 नंबर जेवण केलं ना म्हटल्यान. तेवढं म्हटल्याबरोबर ह्यांच्या मनात काय झालं काय की ढुसमूस करूलेल्यांना. आता हिच्या हातात अन्नपूर्ण आहे जेवण चांगलं करते पण त्याला चांगलं झालं म्हणते जेवण काय चुकलं सांग बघवा. सगळे मिळून बोलताना बंदच केले हे असलं करतात सांगा ना त्या. अगा अण्णा अनेक सांगू विचारलो तूच काय सांगतो ऐक जरा. आता परवा दिवशी मी चिन्नी ऐकलो चिन्याचा रेट चांगला लागला मग रेट चांगला लागला म्हणून साड्या आणल्यानी घरातल्या बायकांना साड्या आणल्या का सगळ्याच ना म्हण सगळ्यांना साड्या म्हणूच नको ह्याच एवढं साड्या 1200 रुपयाच्या आणल्याने माझ्या बायकोच एवढं 350 रुपयाची का माझी बायको शेतात जाऊस नाही काम करूच ना माझ्या बायकोन सांगत त्या. हे कसं वाटतं तूच त्याच सांगा ना तर मी काय बोलव ना वरती काय तर बोललो तर त्या बी मग बायकोचा बैल म्हणल्यास असा आहे बे.